मेंढी पालनामध्ये सांगत असतो की तुतीचा चारा सर्वात बेस्ट, तुतीचा चारा बेस्ट असतो. तर बघू शकता आता तुती लावायची लागवड चालली आणि खताचं तर काही विशेष नाही. माझ्याकडं अति प्रमाणात आहे, म्हणजे अति प्रमाणात म्हणजे काय बेहिसाब खत आहे माझ्याकडं. त्याच्यामुळं बेडच खताचं बनवलं आहे, विशेष नाही काय. आणि एवढं गरम होतं की बाजूला विस्तूप केला आहे, तुम्ही बघू शकता. एवढं गरम होतं, काय करणार आता. तर असं परिस्थिती आहे. पण मला एक म्हणजे यांनी सांगितलं होतं, आमच्याकडे जी लोक भेटायला येतात, विजिटला येतात, ती काही नाही काहीतरी सांगत असतात ह्या थंडीबद्दल मार्गदर्शन. तर त्यांनी सांगितलं होतं एकदा सरीवरती करा आणि त्याच्यावरती जी काही खताची पावडर टाकता तुम्ही ती टाकून पहा. तर आता हे आपण लावलेले आणि हीच तुती लावली पाहिजे, ह्याच्याशिवाय येत नाही, तुमची मेंढरं पण जगणार नाही. तर असं काही नसतं, हे लक्षात घ्या पहिल्यांदा. तर तुमच्याकडे जी काही तुती असेल ती लावा, हीच लावली पाहिजे. माझ्याकडे आहे म्हणून मी सांगतोय, तर तसं काय नाही. कोणी सांगू द्या, कुठलाही शास्त्रज्ञ असू द्या, आपल्याकडे जी तुती आहे तीच लावा. गावरान असली तरी लावा, तिला फक्त लेंड्यांची पावडर घालून घाला, म्हणजे जी आहे त्याच्यात उत्तम येतं. आता हे सरीवरती का लावलं आहे, तर आमच्याकडे जो काही पाऊस पडेल किंवा जे काही वातावरण त्रास देईल, तर ह्या सरीवरती त्याला पाणी मुळांना जास्त लागणार नाही, ह्याच्यासाठी आपण एक केलेलं आहे. आणि आता सरीमध्ये लेंडीच भरलेले आहे आणि ह्याचा रिझल्ट एवढा येतो ह्या पावडरचा, तर अफलातूनच रिझल्ट येतो. तर मेंढी पालनामध्ये हे तुतीचं एक कन्सेप्ट ठेवा, कारण सर्वात उत्तम चारा आहे. आणि हे काय जगलं सरीवरती, म्हणजे मी आता हा मध्ये गॅप जास्त ठेवला आहे, कारण भविष्यात जे काय करायचं आहे आपल्याला ते पुढचं एक प्लॅनिंग ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये, म्हणून ते सरीवरती आणि मधला गॅप जास्त ठेवलेला आहे. तर अजून थोड्या दिवसांनी नंतर जर हे काय ओके झालं, तर हे पूर्ण क्षेत्र पाठीमागे दिसते तुम्हाला, ह्या पूर्ण क्षेत्रामध्ये लावणार आहे. का, तर आपल्याला त्याचा चारा फुकटचा मिळतो आणि खत तर काही फुकटचंच आहे, त्याचा प्रश्नच येत नाही. पण अशा जर परिस्थितीत जर करायचं असेल, आता जून महिना चालला आहे, आता तुमच्याकडं नाही म्हटलं तरी एसीची हवा थंड लागत असेल, पण माझ्याकडे एवढी एसीची हवा थंड लागते की शेकोटी करावी लागली. म्हणजे विचार करा क्लायमेट काय परिस्थितीत असेल, आणि अशा क्लायमेटमध्ये आम्ही हे सर्व नियोजन करत आहे. आता याला पाण्यानं भिजवलेलं आहे थोडंसं, अजून एकदा म्हणजे ह्याच्यामध्ये अजून 2-3 बॅगा पाण्याच्या म्हणजे पावडरच्या टाकणार आहे आपण. कुठलंच खत घालणार नाही, काहीच होत नाही. खत घातलं म्हणजे चांगली येते ना, असं काहीच नाही, संकल्पनाच नाही ठेवायची. तर माझ्याकडं खत आहे ना, चांगलं आहे, उत्तम आहे, आणि त्याचाच रिझल्ट मी दाखवणार आणि त्याच्यावरतीच करून दाखवणार. हा एक संकल्पना जर असेल तर आपल्या लेंडी खताला जी काय मागणी असते ती लेंड्यांच्या पावडरला चांगली मागणी येते. आणि त्याच्यासोबतच मी तुम्हाला नेपियर पण दाखवतो, माझ्याकडचं नेपियर काय प्रकारे आलं, तर तेही बिना खतावरतच. आणि आता ह्याची लागवड केली की एवढं केलं आहे की सरीवरती केलं आहे. आपण प्रत्येक वेळी एकदम सपाटमध्ये लावत होतो, आणि आता याला सरीवरती केलं आणि भरतं एकदम भरपूर घातलेलं आहे. आणि मध्ये गॅप अंतर काय विचारू नका, तुम्ही तुमच्या ॲडजस्टेबलप्रमाणे ठेवा. नाही तर तुम्ही म्हणाला अंतर बाय किती आहे, तसलं काय किती बाय कितीचं तसलं काय नाही, तुमच्याप्रमाणे तुम्ही लावू शकता. हे मध्ये 1-1.5 फुटाचं असेल, काय मग आपण मोजून लावलेलं नाही, कारण येतं आहे की नाही आणि हे काय सक्सेस झाला फॉर्म्युला, तर ह्याच्यामध्ये मग आपण मोजून लावू. कारण काय, प्रत्येक जणाला असं दाखवलं किती बाय किती असतं, हे प्रत्येकजण विचारतं. तर हे डेमो प्लॉट आहे, आणि डेमो सक्सेस झाला तर किती बाय किती आहे ते इकडे लावेन आणि मी तुम्हाला दाखवेन त्याच्यानंतर. तर पाहू शकता ही आपली तुती आहे, हिचीच कांड्या मी काढून लावलेत आहे. असं काय नाही, ह्याच्यामध्ये खूप सारी व्हेरायटी आहे, पण ही थोडीशी चांगली वाटते, म्हणजे आमच्याकडे चांगल्या प्रकारे येते. आणि ह्याला सरीवरती केलं तर उत्तम येते. त्याच्यामुळे मी ह्याच्या काही स्टिक होत्या त्या काढल्यात आणि त्या लावल्यात आहे. 2 वाफे केलेत, म्हणजे 2च सऱ्या अर्ध्या लावल्यात आणि ते सक्सेस झालं. अजून ह्याची 1-2 सऱ्या लावणार आहे, कारण आपल्याला काय फुकट आहे, बियाणं खत फुकट आहे, त्याच्यामुळं अजून 2 सऱ्या लावणार आणि त्याचा रिझल्ट कसा होतो आहे हे बघणार, कारण हे चांगल्या प्रकारे येते त्याच्यामुळं. आणि लेंडी खताचा जो काही पावडरचा रिझल्ट आहे तो अफलातून यायला लागला, त्याच्यामुळं मी त्याप्रमाणे वापरलं आहे आता. आणि ह्यावेळी जास्त प्रमाणात वापरलं आहे. मागच्या वेळी जेव्हा लिक्विड फॉर्म्युला वापरला होता त्यावेळी येतो आहे, पण लिक्विड फॉर्म्युलाला लई वेळ लागतो, आणि त्याच्यापेक्षा जर पावडर फॉर्म्युला केला तर त्याच्यामध्ये गांडूळ ऑटोमॅटिक तयार होतात, त्याच्यासाठी हे केलेलं आहे. आणि जर असं असेल, म्हणजे हा जर असेल, हे कुठेही लावा, मी म्हणत नाही हे माझ्याकडे हे म्हणजे हेच लावा तुम्ही. तर हे पाहू शकता नेपियर, आपण जे काय नेपियर लावलेलं आहे हे आपले येवल्यातले समाधान काळे डॉक्टर आहेत ना, त्यांच्याकडून आणलं होतं. खूप सारी खतं घातलेत, एवढी खतं घातलेत की तुम्ही बेहिसाब म्हणजे काय विचारूच शकत नाही, एवढ्या प्रकारचे खतं घातले ते. कारण ह्याला खाली बेडच त्या खताचं घातले मी. तर माझ्याकडे फॅक्टरी आहे ना, त्याच्यामुळे हे अशा प्रकारे दिसायला लागलं आहे. ह्याला कुठलंच खत घातलं नाही. तुम्ही म्हणाल की रासायनिक खतं घातले ते, तर कुठलंच नाही. तर ह्याला लेंड्यांची पावडर घातलेली आहे मी, आणि ह्याला खालून आपण हे केलेलं आहे, म्हणजे रेन पाईप सिस्टम असते ना, ती पाईप टाकलेले आहेत.
आणि भविष्यामध्ये ह्याला आपण ह्याच्यावरती घेणारच, म्हणजे सरीवरती बोलतात ना, ते सरीवरती केल्याशिवाय आमच्याकडे जगत नाही हे आम्हाला कळून चुकलेलं आहे. त्याच्यामुळे इकडे जे ठेवलेलं आहे पोर्शन तो खाली त्याच्यासाठी ठेवला आहे का आपल्याला मोठ्या ट्रॅक्टरनं ते नांगरून सऱ्या माराव्या लागणार आहेत, त्याच्याशिवाय ते आपल्याला करता येणार नाही. म्हणजे जी काय नियोजन आहे पुढची जी तयारी करायची ती बिना सरीची करायचं नाही, हे आपल्याला पावसाळ्याचं गणित समजलेलं आहे. आणि हे त्या प्रकारचं नेपियर आलेलं आहे आणि हे नेपियर 5% वापरू शकतो, म्हणजे योगेश साहेब वापरतात म्हणून मी सांगू शकतो, कारण त्यांनी 5% वापरल्यामुळे त्यांच्याकडे रिझल्ट चांगला आलेला आहे. म्हणून मी एवढं क्षेत्र लावलेलं आहे. पाहू शकता किती लांब आहे आणि किती काय आहे. तर जास्तीत जास्त 2 ते 3 गुंठ असेल, त्याच्यावरती लावलेलंच नाही आहे. आणि त्याच्यानंतर जे काय पुढचं क्षेत्र आहे त्याच्यानंतर आपण जो काय चारा करणार आणि तुम्हाला एक म्हणजे ह्या खतावरती काय रिझल्ट येतो ते तुम्हाला दाखवतो. या इकडे तुम्ही आता. तर तुम्हाला ह्या खताचा जो काही परिणाम किंवा रिझल्ट येतो आता ह्या दिवसामध्ये आमच्याकडे असा काय रिझल्ट येणं म्हणजे एकदम नॉर्मल. बघू शकता हे ज्वारी आहे, चुकून पडलेले असणार आहे, पण त्याचं खालचं भँड बघा, हे खाली जे आले ना ते बघा काय पद्धतीतनं आले आणि कुठली आळी नाही, कुठलं काय नाही, कुठली फवारणी नाही. आणि हे स्टिक जी आहे ही ज्वारीची, अशी जर ज्वारी आली म्हणजे लेंडी खतावरती, रासायनिक खतावरती नाही, तर अशी जर ज्वारी आली आणि मी करणारच आहे आणि असे जर रिझल्ट यायला लागले ज्वारीचं वगैरे, तर मी सांगतो ना आता 60 रुपयानं विकतो आहे ना, पुन्हा 100 रुपयानं विकेन. लेंडीची पावडर ही 100 रुपयानं विकली जाईल, कारण ह्याचा एक परिणाम येतो. जर काय तुम्ही अख्खी लेंडी टाकली तर ह्या ज्वारीला म्हणजे खाली जर असेल लेंडी तर त्याला बुरशी पकडते, ह्या म्हणजे खाली पोचाला आणि मुळ्या खाती. आणि जर का लेंडीची पावडर टाकली म्हणजे कुणीही करून पहा, मी सांगतोय म्हणून नाही तर तुम्ही करून पहा. आणि जर काय तुम्ही गांडूळ खताची पावडर करून टाकली तर त्याच्यामध्ये जिथं पावडरची आपण बेड टाकले त्या बेडच्या खाली गांडूळ एकदम एवढं भारी बनत आहेत ना की आपल्यातूनच गांडूळ येत आहेत, त्याप्रमाणे होतं. आणि अशी ज्वारी मेगास्वीट मी एकदा केलं होतं तेव्हा आलं होतं, पण हे जे खालची स्टिक आहे तिचा नाद नाही. त्याच्यामुळं भविष्यामध्ये अजून ह्याच्यापेक्षा जर क्वालिटी करायचं असेल तर अजून लेंड्यांची पावडर, अजून सर्व स्टोक आणि जे काय नियोजन यंत्रणा आहे सरीमध्ये त्या सरीच्या प्रमाणेच केलं तरच आमच्याकडे सक्सेस होणार आहे. कारण गांडूळ खत किंवा लेंडी पावडरमध्ये उष्णता चांगली येते, म्हणजे जर का लेंडी खत टाकलं तर गांडूळ लवकर जिवंत होतात आणि त्याचा ह्याचा रिझल्ट येतो. आणि ह्याला कुठलीच फवारणी नाही आणि उन्हाळ्यात उगवले. उन्हाळा म्हणजे आमच्याकडे हिवाळा आहे, तुमच्याकडे उन्हाळा आहे, आमच्याकडे हिवाळा आहे. आणि अशा गरमीमध्ये हे आत्ता आलेलं आहे, म्हणजे तुमच्याकडे जे हिवाळ्यामध्ये येतं ज्वारी ती आत्ता आमच्याकडे येते. तर हा असा लेंडी खताचा परिणाम होतो. जर काय तुम्ही सर्रास वापरत असाल म्हणजे चाऱ्यासाठी वापरा किंवा धान्यासाठी वापरा, पण त्याचा रिझल्ट एवढा भारी येतो आहे की बेहिसाब रिझल्ट येतो आहे. ह्या वर्षी तर काय मक्का दाखवायला चुकलेलंच आहे सर्व, पण पुन्हाच्या वेळी मक्क्यासोबत गहू, गव्हासोबत ओट्स, ह्या सर्व चाऱ्यांचा जे काय डेमो असेल तो मी तुम्हाला दाखवेन. पण थोडी का होईना तुती मात्र लावा. मी त्या तुतीच्या मागे लागलो आहे हात धुवून, मला जगवायची आहे. पण तसं जर काय केलं तर मेंढीपालन हे तुमच्यासाठी अवघड नाही, काही नाही, एकदम साधं सिंपल आहे, एकदम नॉर्मल आहे. फक्त ह्या 2-3 गोष्टी चाऱ्याच्या करा. आता खूप सारे लोक मला भेटायला येतात, खूप साऱ्या लोकांची अडचण एकच असते की आमचा हिरवा चारा जास्त आहे. पण हिरवा चारा दिल्यानंतर मी त्यांना विचारतो काय होतं, तर ते सांगतात की त्यांच्या पोटाला पचायला त्रास होतो किंवा ज्या लेंड्या पडतात सुट्ट्या सुट्ट्या तशा पडत नाही, तर गट लेंड्या पडतात. बरोबरच आहे, कारण ह्याच्यात वॉटर कंटेंट जास्त आहे ना. मशीन चालवायची तर दोन्ही मिश्रण पाहिजे, त्याच्याप्रमाणे केलं तर चांगलं होतं. तर असं आपलं मिश्रण जर केलं, अजून माझ्याकडे 100% होत नाही, मी किती काय उड्या मारल्या तरी त्या पद्धतीतनं होत नाही ना. पण तसं जर काय झालं तर मग मात्र तोडीस तोड आणि टक्करला टक्कर अशाप्रमाणे मेंढीपालन करता येईल. आणि माझ्यापेक्षा म्हणजे खाली जो भाग आहे तो माझ्यापेक्षा क्वालिटीचे प्राणी करतात, माझ्यापेक्षा क्वालिटीचे प्राणी होत आहेत त्यांच्याकडे. आणि अशामुळे मला पण त्यांच्याबरोबर ते सर्व गोष्टी करायच्या आहेत ना, म्हणून मी ह्या सर्व नियोजन करतो आहे. आणि काही जरी झालं लास्ट ऑप्शन मग पॉली हाऊसचा आहे, म्हणजे तिथपर्यंत आपण जायचं आहे. जर काय असं करून जर होईना सक्सेस तर मग लास्ट ऑप्शन पॉली हाऊसचा आहे, पण तोही करून एकदा पाहणार आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी पुढे करूया. तर तुम्ही पण एकदा लेंडीची पावडर वापरून पहा आणि एकदा मला रिझल्ट सांगा. आता अद्रकचे आपले एक शेतकरी आले होते आज, त्यांना अद्रकला द्यायचे, तर मी त्यांना सांगितलं तुम्ही एका फक्त बेडला घाला, म्हणजे आता मी फ्री देणार, कारण मी पहिल्यांदा कसं फ्रीमध्ये देतो आणि नंतर मग कॉस्ट लावतो.
आणि त्याच्यावर GST लावतो. त्या पद्धतीनं त्यांना आता फ्रीमध्ये दिले. मग त्यांना भविष्यात मेंढ्या पण सांभाळाव्या लागतील. मग मेंढ्या सांभाळल्या नाही तर मग माझ्याकडनं पावडर न्यावी लागेल. मग अशाप्रमाणे करत असतो. तर प्रत्येकानं जेव्हा कोण नेईल ह्याचा पावडर तो पुन्हा तुमच्याकडे येतो हे मला माहिती आहे. आणि मी म्हणजे काही कमी किमतीत किंवा कमी पैशात देत नाही, तर ती 60 रुपयानंच किलो विकतो. कुणी जरी नेलं आणि कोणाला जरी पाहिजे असेल तरी आपण त्या पद्धतीनंच देतो. सध्या तर आपल्या शेतालाच वापरतो आहे, कारण आपण ह्याचे डेमो करून आपण जेव्हा व्हिडिओ बनवू तेव्हा लोकांना भरवसा वाटतो. कारण अशा काही संकल्पना होतील, कालचं उठलेलं पोरगं यूट्यूबला सांगते काय पण आणि लोक भरवसा करतील, तर ह्या गोष्टींचा लोक प्रयोग करतायत. आत्ता मी सांगतोय म्हणून लोक प्रयोग करतायत आणि त्याचं जेव्हा फॉर्म्युला तिथं दिसतोय त्याच्यानंतर लोक त्या पद्धतीनं करतायत. पण तशा काही गोष्टी होतात, मला पण माहिती आहे. जरी काय असेल तरी आमच्या डोंगरात अडचण आहे म्हणून आम्ही प्रयोग करतो आहे. पण लेंडी खताचा जो रिझल्ट आहे तो एकदा तुम्ही वापरून पहा. ज्यांच्याकडे पण मेंढ्या असतील त्यांनी एकदा करून पाहते आणि त्याच्यानंतर मला सांगा की त्याचा काय परिणाम होतो आणि कसा रिझल्ट येतो.